नमस्कार. तुम्हाला जर करायचा असेल उद्योग तर हा व्हिडिओ होणार आहे खास तुमच्यासाठी. कारण हा व्हिडिओ आपण बनवतोय स्पेशल उद्योगावर आणि तुम्हाला जर उद्योग करायचा नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. आणि जर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. मी रतन बनसोड, अंतरंग फूड प्रोड्युसिंग उद्योगचा ऑनर आहे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की उद्योगाची परिभाषा. तुम्हाला उद्योग करायचा आहे, काय उद्योग करावा हे सुचत नाही आणि सर्वात महत्वाचं उद्योग केल्याच्या नंतर त्या उद्योगाची मार्केटिंग कशी करावी हे सुद्धा सुचत नाही. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होणार आहे. तर तुम्हाला उद्योग करायचा आहे तर उद्योग करण्यासाठी तुमच्याकडे सर्वप्रथम काय पाहिजे? तुम्ही म्हणाल भांडवल. तर भांडवल आपण कुठूनही उपलब्ध करू शकतो, पण उद्योग करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याकडे पाहिजे ती मनामध्ये जिद्द की हा उद्योग मी करणार आणि 100% करणार, ही जिद्द तुमच्या मनामध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट, उद्योग करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे, म्हणजेच आत्मविश्वास पाहिजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होत नाही की मी उद्योग करू शकतो, तोपर्यंत तुम्ही उद्योग मध्ये सक्सेस होणार नाही. आणि तिसरी गोष्ट, उद्योग करण्यासाठी पाहिजे तुम्हाला तुमच्या मनगटामध्ये बळ. कारण जर कधी तुम्हाला उद्योग करायचा आहे तर पूर्णपणे मजुरावर अवलंबून राहून चालणार नाही. तुम्हाला स्वतः सुद्धा सुरुवातीला तुमच्या उद्योगामध्ये झटावे लागेल. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी येते ते भांडवल. तर भांडवल एक अशी वस्तू आहे की भांडवल आपण कुठूनही उपलब्ध करू शकतो, पण स्वतःवरील आत्मविश्वास, मनामध्ये जिद्द आणि मनगटात बळ, आपली करण्याची इच्छाशक्ती, ह्या गोष्टी आपण बाहेरून घेऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी आधी आपल्याजवळ असणं गरजेचे आहे. ह्या गोष्टी जर आपल्याजवळ असेल तर आपण उद्योगाला सुरुवात करू शकतो. तर उद्योग कोणता करावा? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मशरूम उद्योग विषयी. आता मशरूम उद्योग विषयी सांगणार आहे तर तुम्ही मशरूम उद्योग करू शकता. मशरूम उद्योग करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल मशरूम उद्योग केल्याच्या नंतर त्याला मार्केट कुठे आहे? तर मशरूम उद्योगासाठी कुठेही मार्केट अवेलेबल नाही. तुम्हाला तुमचा उद्योग स्वतः करायचा आहे आणि मार्केट स्वतः उभी करायची आहे. ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढंच खरं हे सुद्धा आहे की मशरूम हे अग्रीमेंटवर विकल्या जाते. या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला जी कंपनी मशरूम खरेदी करण्याचं अग्रीमेंट करते अशा कंपनीशी संपर्क साधायचा आहे. आणि संपर्क साधल्याच्या नंतर त्या कंपनी सोबत तुम्हाला करायचं आहे अग्रीमेंट. आता तुम्हाला सांगतो, आमची कंपनी सुद्धा मशरूम खरेदी करते, मशरूमचं अग्रीमेंट करते. पण मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही माझ्या सोबतच अग्रीमेंट करावे. कारण काय आहे, ज्याचं त्याला स्वतंत्र आहे. प्रत्येक माणूस कोणासोबतही अग्रीमेंट करू शकतो. आणि परंतु मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या बी व्यक्तीसोबत तुम्ही मशरूमचं अग्रीमेंट कराल त्या व्यक्तीची अगोदर त्या व्यक्तीच्या उद्योगाची, त्या व्यक्तीची स्वतः चौकशी करा की हा माणूस अग्रीमेंट केल्यावर सुद्धा आपला माल घेऊ शकतो का. आणि तुम्हाला जर खात्री झाली की हा माणूस आपला माल घेऊ शकतो, ही कंपनी आपला माल घेऊ शकते, तर तशाच कंपनी सोबत तुम्ही अग्रीमेंट करा. आणि अग्रीमेंट केल्याच्या नंतर तुम्ही मशरूम उद्योग चालू करा. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही अग्रीमेंट केले, अग्रीमेंट केल्याच्या नंतर तुम्ही उत्पादन घेण्यासाठी मोकळे झाले. तुम्हाला मार्केटिंगची चिंता मिटली. तुम्ही फक्त उत्पादन घेणार आणि तुमचा तयार झालेला माल ज्या कंपनीने तुमच्या सोबत अग्रीमेंट केलेले आहे त्या कंपनीला तुम्ही पोच देणार. म्हणजे काय होणार? तुमचा मार्केटिंगचा खर्च वाचणार, तुमचा वेळ वाचणार आणि तुमचं जास्तीत जास्त लक्ष तुमच्या उद्योगामध्ये राहणार आणि तुम्ही बिझनेस मध्ये सक्सेस होणार. परंतु मी तुम्हाला आवर्जून पुन्हा सांगू इच्छितो की उद्योग जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मनामध्ये जिद्द असावी लागेल, स्वतःवर आत्मविश्वास असावा लागेल आणि मनगटामध्ये बळ असावं लागेल. कारण सर्व गोष्टी मंजुराच्या भरोश्यावर होत नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वात अगोदर लक्षात घ्यायची आहे. आणि तुमचा उद्योगाविषयी, मशरूम उद्योगाविषयी जर कधी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील
तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9145258126. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकतात. आणि जर कधी एखाद्या वेळेस यदा कदाचित फोन लागला नाही तर तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकतात. जेव्हा पण मला वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कमेंटद्वारे नक्की देईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.